आता का अस्वस्थ वाटतंय मला. मी ना असं हॉस्टेलमधनं लगेच निघून यायला नको होतं. इन द फर्स्ट प्लेस जायलाच नको होतं. का केलो मी? माहितीये ना राग आलाय कमळेचा, मग का जाऊ? कमळेचा डिसिजन खरंच चुकलाय का? आज जर मी निंगीच्या बाजूला उभं राहिलो नाही तर निंगीसारख्या शेकडो पोरींना मिळणारी उमेद गळून पडेल. आणि राहिला प्रश्न माझ्या अभ्यासाचा, तर ही कमळी तुम्हासनी दाखवून दे की ती इलेक्शन बी लढू शकते आणि अभ्यास बी करू शकते. चुकलाच आहे. तिने किती काही म्हणू दे, मला माहितीये या इलेक्शनमुळे तिचा अभ्यासाकडून लक्ष जाणार आहे. जाऊ दे, मी तरी काय करणार आता. सांगून ऐकणारे थोडी. मीच वेडा एकटा त्रागा करत बसलोय. दादा का अस्वस्थ वाटतंय मला मग कमळीसाठी. तिला बघितलं ना त्यामुळे अस्वस्थ वाटतंय मला. एक मिनिट, लास्ट टाइम असं मला झालं ना तेव्हा कबड्डी मॅच मधनं ती गायब झाली होती. शिट, म्हणजे या वेळेला परत काही प्रॉब्लेम झाला नसेल ना इलेक्शनमुळे. काय करू? काय होतंय प्राजू? सोड. बरं वाटत नाहीये का तुला? मी ठीक आहे. सोड. मी कशी ठीक आहेस तू? ऐक, तुला चालता येत नाहीये, मी मदत करतो तुझी. सोड. काय झालं रे? पण हा ज्यूस तर घेशील, खास मी तुझ्यासाठी बनवलंय. प्लीज प्लीज प्लीज. आता तू बघ गाव छापची कशी वाट लागते ते. हे लपटकन. चल पटकन चल. राजू, सोड. असं कसं सोड? तुला नीट चालताही येत नाहीये. ऐक ना, मी मदत करतो ना तुझी. सोड. अगं मी काळजी घेतो. ऐक सावकाश. कमळी, तू स्वतः बनवलेस लाडू? होय मग. अरे मस्त रे, काय लाडू बनले, काय टेस्ट एकदम सुपर. थँक्यू. पण काही पण बोला, या लाडवानी चांगलाच रंग भरलाय पार्टीमध्ये. हो ना, नाही तर इथे अशा पार्ट्या कधी होतच नाही. रस्सा मंडळ, मी तर म्हणते महिन्यातून 2 वेळा आपण अशा पार्ट्या करायला पाहिजे, मज्जा येईल खूप. हे कमळी, मला अजून एक लाडू दे ना. अगं विचारतेस काय, घे की. कमळे, काय ग, कसला विचार करायलीस? निंगी अगं ती अनिका आणि तिची गँग कुठं दिसेना झालेत. कुठं गायब झाले बघ की. होय की, आता ऋषी सर बी गेलं म्हणजे ती माकडीन बी गेली असणार. आणि आता मोरक्याच गेला म्हणल्यावर तिची ती पिलावळ बी तिच्या मागणं चरत चरत गेली असणार. तसंच असेल. बरं ते सोड, सगळ्यासनी लाडू दिले ना व? होय. मी एक काम करतो, आपल्या खोलीत अजून काय काय खायला आहे ते सगळं घेऊन येतो. होय.
काय ग काय झालं? निंगे अगं आपल्या खोलीची चावी माझ्याकडे होती, ती कुठं गेली कुणास ठाऊक. अगं कुठं बाहेर काढून ठेवलेलीस काय? नाही ग, माझ्या हातालाच होती की बांधलेली. मला वाटतंय रुमाल पाणी खेळताना कुठेतरी पडली असणार बघ. होय तसंच झालं असेल. चल हुडकूया आपण. चल. दादा दादा प्लीज. असं कसं जाऊ देऊ तुला? तुला आठवतंय ना तू माझ्या कानाखाली मारली होतीस? या हातांचे ठसे आहेत ना अजूनही माझ्या गालावर आहेत. हात लावला ना की चर होत. सगळ्यांसमोर मारली होतीस कानाखाली. काय झालं रे? सगळे हसत होते माझ्या. कोणामुळे? तुझ्यामुळे. निंगे अगं कुठंच दिसेना झाली अगं चावी. होय की ग. एक काम कर, तू इकडे जा, मी तिकडे बघतो. हा वय जा. असं कसं जाऊ देणार? माझ्या अपमानाचा बदला तर मला घ्यावा लागेल ना. तर बघ कसा बदला घेत होते. ऋषी दा 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 गावली का ग? नाही ग. निंगे मगापासून अनिका आणि तिच्या साळकाय माळकाय गायब आहेत. म्हणजे नक्कीच त्यांनी काहीतरी खोडसळपणा केला असणार आहे. त्यांनी चाव्या चोरून आपल्या खोलीत काहीतरी बोंबाबोंब केली असणार आहे. तू थांब, मी खोलीकडे जाऊन आलो. धा धा